नमस्कार मित्र हो, आपण आहोत जयपूर या शहरामध्ये आणि जयपूर म्हटलं की आमेर फोर्ट हा एक मस्ट विजिट म्हणजे अगदी आपण नियमितपणे त्याला भेट दिलीच पाहिजे असं ठिकाण आहे. आणि आमेर फोर्ट जो आहे तो फार मोठा आहे. त्याची आपण समोर जर तटबंदी बघाल ही तर ती ग्रेट वॉल ऑफ चायनासारखी 12 किलोमीटर लाँग अशी आहे. आणि हे खाली आपल्याला शहर दिसतंय, बरंचसं उंचावर आहे हा फोर्ट. तर आपण हा फोर्ट पाहूया. इथपर्यंत आपण आपल्या वाहनाने येऊ शकतो, टॅक्सी किंवा जीपने. तर इथे आपण एंट्री करतानाच आपल्याला वेगवेगळे लोकल वेंडर्स वगैरे दिसतात. छान जयपूरची पगडी किंवा जी जयपूरची छत्री असते वगैरे अशा गोष्टी आपल्याला इथे पाहायला मिळतात. हँडीक्राफ्ट्स वगैरे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला इथे पाहायला मिळतात. तर मित्रो, आपण या आमेर फोर्टवरनं आत्ता जे खाली आपल्याला दिसतंय ती आहे ओरिजिनल जी आमेर नावाची वसाहत किंवा गाव. ओके, त्यामध्येच आत्ता आपल्याला एक छोटा महल दिसतंय. तर तिथे जोधाबाई आणि अकबर यांचं लग्न वगैरे झालं होतं असं म्हटलं होतं. आणि वर जो फोर्ट दिसतोय तो आहे जयगड फोर्ट, जी आता एक प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. इथे आपल्याला म्हणजे एंट्री फी आहे मला वाटतं, पण प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे सध्या. आणि हा आहे आपला आमेर फोर्ट. तर आपण आता पुढे आमेर फोर्टमध्ये जाऊन बघू की कशी कशी ह्याची वैशिष्ट्ये आहेत. इथे आपण याची तटबंदी आणि जे दरवाजे आहेत एंट्री गेट्स हे पाहू शकता किती स्ट्रॉंग आहेत. आजही आतमध्ये एंटर केल्यावर आपल्याला हे संपूर्ण एक पटांगण दिसतं. फार मोठा आहे ॲक्च्युली हा आमेर फोर्ट. आज वर्किंग डे असून देखील पहा किती गर्दी आहे. आणि दुपार आहे तरीसुद्धा एवढी गर्दी आहे. इथे आपल्याला वेगवेगळे वेंडर्स दिसतील, ट्रेडिशनल या अशा प्रकारच्या छत्र्या आणि टर्बन्स आणि इतर गोष्टी विकण्यासाठी. आता आपण इथे पाहतो आहोत शिला माता का मंदिर. या इथे मंदिराची एंट्री आहे. आपण पुढे जाऊन पाहूया. तर या मंदिराकडून आपण आता पुढे जात आहोत. मंदिरामध्ये फोटोग्राफी व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे, तर तिथे आपण त्या रूलचं पालन केलंच पाहिजे. आपण मंदिरावरनं आलो पुढे. आता हे आपल्याला विशिष्ट स्ट्रक्चर्स ज्या छत्र्या दिसत आहेत त्या छानपैकी इथे पाहायला मिळत आहेत. या जागेचं रात्री एक वेगळंच सौंदर्य असतं आणखीन रोषणाईमुळे. इथे आपण एंटर केलं, तिकीट आपलं चेक झालं आणि हे पुन्हा आहेत जुन्या काळचे दरवाजे. हे आपण एकदम उंचावरती आलो आहोत आता. आणि समोर आपल्याला जी 12 किलोमीटर लाँग जी तटबंदी आहे ती दिसत आहे. आणि हे वेगवेगळे स्ट्रक्चर्स आणि महल हे काय आहे ह्याच्या मागचा थोडक्यात आपण इतिहास जाणून घेऊया. या एंट्रन्सवरनं आपण आलो असं समोर आपण हे सगळे स्ट्रक्चर्स पाहिले. आणि आत्ता आपण आलो आहोत या वरच्या भागामध्ये, जिथे इथे आहे दिवाने आम आणि समोर आहे महाल. तर आमेर किल्ल्याचे 5 भाग आहेत. हा जो सर्वात पहिला भाग आहे जिथे आपण एंटर केलेलं जिथनं, तो आहे जलेब चौक. जलेब म्हणजे अरबीमध्ये परेड. इथे परेड वगैरे होते, सिक्युरिटीज वगैरे परेड करतात. आणि जे खाली जे आपल्याला दिसत आहे तिथे घोड्यांचे स्टेबल होते. आणि समोर जो दरवाजा दिसतो आहे तो आहे चांद पोल, जिथून जनरल पब्लिकची एंट्री होत असे या चौकामध्ये. आणि या बाजूला दिसतोय तो आहे सूरज पोल किंवा सूरज गेट, जिथून रॉयल फॅमिलीची एंट्री होते. आता समोर जो आपण पाहत आहोत तो आहे दिवाने आम, म्हणजे जिथे राजा पब्लिकला भेटत असे. ह्याचं वैशिष्ट्य असं आहे
की इथलं जे आर्किटेक्चर आहे युनिक ते आपण पाहू शकता की हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही गोष्टी ह्याच्यामध्ये यांचा युनिक एक संगम आपल्याला पाहायला मिळतो याच्यामध्ये. आणि रेड सँडस्टोन आणि मार्बल या दोन्ही गोष्टींनी बनवलेले हे खांब वगैरे आणि इथलं जे वास्तूचं आर्किटेक्चर आहे ते आहे. हे आहे दिवाने आम. समोर आपण जे पाहत आहोत ते आहे केसरबाग. असं म्हटलं जातं की इथल्या रॉयल फॅमिलीने, राजाने, महाराजाने त्यावेळेस केसरची लागवड केली होती इथे, परंतु अतिशय विषम तापमानामुळे ते काही सक्सेसफुल झालं नाही. तर त्यानंतर त्यांनी आजूबाजूला हे पाण्याची वॉटर बॉडी बनवली आणि तिथे वेगवेगळी फुलझाडं ही लावली आणि त्यातून बनलेलं जे अत्तर असतं तेच आत्ता रॉयल फॅमिली वापरते. आणि हा जो समोर आपल्याला रस्ता दिसतो आहे हा 3 किलोमीटर्सचा रस्ता आहे, जिथून एलिफंट राईडने रॉयल फॅमिली जयगड फोर्टपर्यंत पोचते. सो ही आहे केसरबाग. तर हा आहे आमेर किल्ल्याचा दुसरा भाग, जिथून आपण केसरबाग पाहिली. आणि आता आपण जाणार आहोत वरच्या बाजूला. हे जे आपण पाहतोय हे पुराण्या काळातला हम्माम जे आहे ते आहे, जे वरून मार्बल दिसतं आहे आपल्याला आणि आतून जे आहे ते कॉपरचं प्लेटिंग आहे. आणि आतमध्ये इथे जे अग्नी असतो तो जळवला जातो, त्यामुळे गरम पाणी वगैरे मिळतं इथे. जो इथला बाथरूम आहे तो 3 भागांमध्ये असा विभाजलेला आहे. हा आहे पहिला भाग जो म्हणतात चेंजिंग रूम. या इथे थंड पाणी आणि या बाजूला गरम पाणी असे 2 स्रोत आहेत. आणि या पाईपमधनं ज्या प्रकारचं पाणी पाहिजे आहे ते येत असे इथे आणि ह्या चॅनल्समधनं ते जात असे ह्या बाथ टबमध्ये. अशा प्रकारे त्यावेळेस आंघोळीचं प्रयोजन होतं. तर आपण जे पाहत आहोत हे सेंट्रल बाथटब आहे, जिथे मध्ये राजा बसत असे आणि या बाजूला इतर राण्यांना वगैरे बसण्याची जागा आहे. आणि इथे त्यांचं जे सेंट इन्सेन्स किंवा अत्तर जे आहे ते असायचं. आणि इथून व्हेंटिलेशनसाठी हे झरोके दिलेले आहेत. तर हे आहे जुन्या काळाचं हम्माम किंवा टर्किश बाथ जे आपण म्हणतो ते आपल्या आमेर फोर्ट इंडियामध्ये. इथे बाजूलाच रॉयल फॅमिलीचं अटॅच्ड टॉयलेट देखील असायचं, ते आत्ता बंद आहे. हे जे जिने आहेत ते राणीच्या रूमशी कनेक्टेड आहेत, तर इथून राण्या डायरेक्टली आपल्या बाथरूममध्ये येऊ शकत होत्या. त्या काळातले कॉमन टॉयलेट्स हे जनरल पब्लिकसाठी काही अशा प्रकारचे होते. तर एक आपल्याला पाहण्यासाठी ओपन ठेवलेलं आहे, बाकी सगळे क्लोज्ड आहे. समोर आपल्याला जे दिसतं आहे ते आहे राजमहल. हे जे पेंटिंग्स आहेत सगळे ते 17व्या शतकातले आहेत, व्हेजिटेबल कलर्सपासून बनवलेले. आणि वरती आपण पाहू शकतो एक छोटा झरोका आहे, तिथून महाराणी ज्या असतात त्या बाहेर जी सभा चालली आहे त्यावर लक्ष ठेवायच्या किंवा त्या अटेंड करायच्या, पाहायच्या. या एंट्रन्सवरती आपण पाहू शकता की भगवान गणेशजींचं एक छान पेंटिंग देखील बनवलेलं आहे. हे जे पेंटिंग्स आपण पाहतो आहोत त्याची रिअल गोल्डची शाईन अजूनही आपल्याला पाहायला मिळते. आणि जे बाकीचे कलर्स आहेत ते जेमस्टोनचे कलर्स आहेत मेन एंट्रन्समध्ये आणि या दालनामध्ये देखील. आता आपण आलो आहोत वरच्या बाजूला आणि इथे आहे दिवाने खास. हे आहे दिवाने खास. आणि इथे समोर एक मुघल स्टाईल गार्डन देखील बनलेलं आहे. तर आपण जिथे आलो आहोत हा आहे आता आमेरचा 3रा भाग, ज्याला शीश महल किंवा दिवाने खास असंही म्हटलं जातं. हे विंटरमधलं ह्यांचं राजांचं रेसिडेन्स होतं. हे जे शिशे आहेत किंवा मिरर्स आहेत ते बेल्जियममधनं मागवले गेलेले होते. आणि अतिशय छान हे आर्किटेक्चर आहे. वर्ल्ड हेरिटेज साईट देखील आहे. तर आपण पाहू शकता हे शीश महल. या शीश महलमध्ये स्पेसिफिकली अगदी ते मिरर फोटो घेण्याकरता लोकांची झुंबड लागलेली असते, हे आपण पाहू शकता. पण आर्टवर्क पहा किती विलोभनीय आहे. प्लीज
आता आपण आलो आहोत महाराजांच्या समर पॅलेसमध्ये. हा आहे समर रेसिडेन्स. समोर आपल्या होतं शीश महल, ते विंटर रेसिडेन्स होतं. हे आहे समर रेसिडेन्स. हे जे समर रेसिडेन्स आहे याच्या पलीकडे पण आपल्याला ह्या झरोक्यातून दिसतं की अशा ओपन स्पेसेस आहेत. आणि या बाजूला जे आहे ही देखील एक ओपन स्पेस आहे. तर अशा ओपन स्पेसेसमध्ये ते लोक थोडासा वेळ स्पेंड करायचे ज्यावेळेस त्यांना बोलायचं असेल एकमेकांशी त्यावेळेस. हे मुघल स्टाईल गार्डन आहे आणि इथे समोर आपल्याला पालखी पाहायला मिळेल, कारण की त्यावेळेचे जे रॉयल फॅमिलीतल्या लेडीज होत्या त्यांची साडी वगैरे जे आभूषणं होती ऑलमोस्ट 18 किलो वगैरे एवढं वजन असायचं. तर त्यांना इथून तिथे ट्रॅव्हल करण्याकरता पालखीचा वापर केला जायचा. ती पालखी आपण जाऊन पाहू आता. इथे आपल्याला पालखी एक्झिबिटेड दिसते, जी मागून त्याला चाकं आहेत आणि समोरून 2 जण जे चाकर असायचे, नोकर चाकर, ते ओढायचे ती पालखी. आणि ही चंदनाच्या लाकडापासून बनवलेली आहे. हा त्यावेळेच्या महाराजांचा बेडरूम आहे आणि नॅचरल AC मेकॅनिझम अशा प्रकारे आहे की हा जो आहे ग्लास कवर्ड तो आहे पाण्याचा चॅनल. आणि जे छोटे छोटे झरोके आहेत त्यातून हवेचा एक व्हेंटिलेटरी शिरकाव होत असल्यामुळे नॅचरल AC असं असायचं. आणि खसखसचा देखील वापर केला जायचा यामध्ये. आणि वरती जे आपण पाहत आहोत ते राण्यांचा जो झुला असतो तो झुला लटकवण्यासाठी ते हुक्स आहेत आणि राण्यांना आपला चेहरा दिसावा म्हणून हे आरसे त्याच्यामध्ये बसवलेले आहेत. हा जो आहे दरवाजा तो चंदनाच्या लाकडापासून बनवलेला आहे आणि याच्यावरती आयव्हरीचा वापर केलेला आहे आणि त्याच्यावर मीनाकारी वर्क केलेला आहे. हे त्यावेळेचा एमर्जन्सी एक्झिट भुयार आहे. जर काही एमर्जन्सी आली तर इथून ते या महालामधनं एक्झिट करू शकत होते. हा आहे 4था भाग आमेरचा, जे आहे मानसिंग पॅलेस. वरती राणीचा महल आहे आणि खाली इथे राजाचा महल आहे. आणि हे जे आहे हे ओपन बाथटब आहे त्यावेळेचं 16व्या शतकातलं. आणि यामध्ये मार्बलला एकत्र जोडण्याकरता मुलतानी मिट्टी आणि चुना आणि काही गरम मसाले यांचा वापर करण्यात आलेला आहे. या राजा मानसिंग यांच्या 12 पट्टराण्या होत्या. तर प्रत्येक पट्टराणीसाठी जसं आपण आधीचा एरिया बघितला, आता हा दुसरा क्वार्टर आहे दुसऱ्या राणीचा, त्यानंतर हा तिसरा क्वार्टर आहे पलीकडचा. तर असे प्रत्येक बाजूला म्हणजे 3-3 क्वार्टर्स आहेत. असे चौकोनामध्ये झाले 12 क्वार्टर्स. आणि इथे जो आपण ओपन बाथटब पाहिला तर तो याकरता होता की इथे कोणतेही मेल गार्ड्स वगैरे यांना एंट्री नव्हती. फिमेल गार्ड्स होत्या किंवा ट्रान्सजेंडर्स होते. पॅलेसच्या मधोमध हा जो एरिया आहे ह्याला बारादरी असं म्हटलं जातं. याला 12 अशी बसण्याची ठिकाणं आहेत 12 पट्टराण्यांकरता. आणि इथे ते त्यांच्या एंटरटेनमेंट, स्पोर्ट्स वगैरे इतर ॲक्टिव्हिटीजसाठी संपूर्ण फॅमिली म्हणजे राण्या, त्यांची मुलं वगैरे हे सगळे बसत असत. इथे आपल्याला एक्झिबिशन आणि आर्ट पाहायला मिळतं आहे. हा जो आहे राणीचा ज्वेलरी बॉक्स आहे आणि प्रत्येक राणीकडे असे 4-5 ज्वेलरी बॉक्स असायचे. हा एक टनल आहे जो जयगड फोर्टला कनेक्टेड आहे. 1 किलोमीटरपेक्षा लांब आहे. आणि इथे बाहेर आपण पाहू शकतो की वेगवेगळं जेवण बनवण्यासाठी केवढी मोठी कढई त्यावेळेस वापरली जायची. त्यावेळेचा जो पिण्याचं पाणी ठेवण्याचं मडकं होतं चिनी मातीचं बनवलं ते आहे, उलटं करून ठेवलेलं आहे.